2025 ची निवडणूक लागली. मी थोडस तुम्हाला पाठीमागे नेणार आहे. 1987 ला इस्माईलगाव बरखास्त झालं, ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि पंढरपूर नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश झाला. पंढरपूर शहराची हद्दवाढ झालेला हा पहिला भाग. पंढरीरत्न सन्माननीय सुधाकर पंत परिचारक मालक यांनी ही हद्दवाढ करून घेतली आणि 1991 ला नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आमचे ज्येष्ठ बंधू कर्णदादा शिंदे पहिले नगरसेवक म्हणून निवडून गेले. 87 पर्यंत ज्या भूमीवरती आपली सभा होते तिथपर्यंत नाही तर जुन्या अकलूज रस्त्यापासून दुर्गादेवीच्या मंदिरापासून ते कराड रोड पर्यंत इथं सगळी कुसळ होती, ज्वारी होती, जिरायत पिकं होती. गावातील जनावरांचा लोंढा रात्रीच्या वेळेला या भागामध्ये चरायला सुटायचा आणि या इस्माईलकरांना रात्रीचं एकच काम असायचं, आलेली गुरा हाकलून कशी लावायची. या 34 वर्षाच्या काळामध्ये विकास कुठं आहे असं म्हणणाऱ्यासाठी मला सांगायचं आहे की ज्या ठिकाणी आपली सभा होते तो नवशक्ती चौकापासून ते शिंदे चौकापर्यंत आणि शिंदे चौकापासून ते मलपे चौकापर्यंत आणि मलपे चौकापासून ते विश्वशांतीपर्यंत नगरचा रस्ता, दूध पंढरीपासून ते विश्वशांती नगरला जाणारा किंवा खाली नदीला जाणारा रस्ता, दत्त मंदिरापासून सचिन जेलच्या घरापर्यंत जाणारा रस्ता, या रस्त्याची सर्व कामं झालीत का नाहीत हे तुम्हाला माहित आहे. झालीत का? विसावा मंदिरापासून हरियाण पार्कला जाणारा रोड आहे. वाल्मिकी नगर पासून जो शिव रस्ता जातो, वाखरी आणि इस्माईलच्या हद्दीवरचा रस्त्याला शिव रस्ता म्हणतो आपण, हा शिव रस्ता परवाच पूर्ण झाला. वाल्मिकी नगरचे अंतर्गत रस्ते पूर्ण होत आहेत. नवशक्ती मैदानापासून आनंद शिंदेच्या घरापर्यंत जाणारा रोड आहे. क्षीरसागर घरापासून हरियाण पार्कला येणारा रोड आहे. अशा प्रकारच्या रस्त्याची अनेक कामं यापूर्वी झालेली आहेत. ज्या वेळेला ही वसाहत वसली किंवा नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. रघुआबाच्या बोरवरती आम्ही पाणी भरायला जायचो. पुनर्वसनच्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सुरुवातीला आलेल्या लोकांना पाण्याची सुद्धा या ठिकाणी सुविधा नव्हती. मालकाने 5 लाख लिटरची पहिली टाकी बांधली आणि पाण्याचा प्रश्न सोडवला. सर्वात जास्त झपाट्यानं भरणारी वसाहत, सर्वात झपाट्यानं बांधकाम होणारी वसाहत, सर्वात जास्त नागरीकरण होणारी वसाहत म्हणून या इस्माईलकडे पाहिलं जातं. या वर्षी एखादा पाहुणा लग्नाला आला तर त्याला पुढच्या वर्षी आपलं घर सापडत नाही, एवढी वसाहत आपली भरते. आणि मग या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून 10 लाख लिटरची पाण्याची दुसरी टाकी मालकाने बांधली. आता तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाच्या घरासमोरचा पाईपलाईन टाकण्याचं काम जवळजवळ काही लोकांचं संपलेलं आहे, काही 10% काम राहिलेलं आहे, ते चालू आहे. नळ जोडण्यात द्यायचं काम सुरू झालेलं आहे. पूर्ण प्रेशरनं आपल्याला पाणी मिळणार आहे आणि अशा प्रकारानं आपल्याला शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी यापूर्वी केलेली आहे. ज्या ठिकाणी आपली सभा होते या सभेच्या शेजारचा जो हा रस्ता आहे, मी प्रत्येक वेळच्या सभेमध्ये सांगतोय की देशामध्ये हे पहिल्यांदा होत आहे, देशामध्ये हे पहिल्यांदा होत आहे की नगरपालिका हद्दीतला रस्ता राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय. वाखरी विसाव्यापासून नगरपालिका हद्द सुरू होते आणि या वाखरी जिथं पालख्यांचा आगमन होतं इथून हा रस्ता अगदी शिवाजी चौकापर्यंत
4 पदरीकरणाचं काम सुरू आहे. आपण इथं बसलेल्या सगळ्यांनीच घरं बांधलेली आहेत आणि घरं बांधायची म्हणली का दारामध्ये पाणी पडणार आहे, चिखल होणार आहे, पाय भरणार आहे, सिमेंटची धूळ उडणार आहे. त्रास आपल्याला, फायदा आपल्याला. मुद्दाच नसल्यानंतर कुठल्या तरी मुद्द्याचं भांडवल करायचं. 2016 नगरपालिकेची निवडणूक झाली, 21 लाख ती बॉडी बरखास्त झाली, त्या बॉडीची मुदत संपली आणि 21 पासून आज नोव्हेंबर 25 आहे. या 4 वर्षामध्ये प्रशासकाचं राज्य होतं. या 4 वर्षामध्ये जर आपण गेल्या वर्षीचा पाऊस पडला तर जुने लोक असं सांगतात की गेल्या 20 वर्षामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये एवढा पाऊस कधी झाला नव्हता. मग जास्त पाऊस झाल्यानंतर चिखल जास्त होणार आहे, जास्त पाऊस झाल्यानंतर रस्ता खराब होणार आहे, हे सर्वांना समजतं. आणि म्हणून काही मालकांचं विजन आहे, प्रशांत मालकांचं विजन आहे की इस्माईल हा भाग पंढरपूरचं प्रवेशद्वार आहे आणि या माझ्या पंढरपुरामध्ये प्रवेश करत असताना माझ्या गावाचं प्रवेशद्वार हे सजलेलं असलं पाहिजे, नटलेलं असलं पाहिजे, वृक्षानं थाटलेलं असलं पाहिजे. रस्त्याची कामं झाल्यानंतर शेजारीच रस्ता दुसरा होतोय, झाडी लावायची आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला विकासाकडे सातत्यानं जायचं आहे. गरीब विद्यार्थ्यांना आम्ही वह्याचं वाटप करतोय, शैक्षणिक साहित्याचं वाटप करतोय. गरजू लोकांना बँकाच्या मार्फत अर्थसहाय्य कितीतरी मुलांना आम्ही रिक्षा घेऊन दिलेल्या आहेत, कितीतरी महिलांना आम्ही पिठाच्या चक्क्या घेऊन दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आम्ही काम करत असताना जे मागासवर्गीय मुलं आहेत त्यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीनं इस्माईलमध्ये आपण 6 रिक्षा दिल्या होत्या. अर्बन बँकेच्या माध्यमातून, मालकांच्या माध्यमातून अनेकांना आपण घर बांधणीसाठी असेल, शिक्षणाला असेल, एखाद्या रस्त्याच्या कडेला दुकान टाकायचं असेल, यासाठी आपण कर्ज काढून दिलेली आहे. दवाखान्यासाठी मदत असेल, गणेश भवनच्या माध्यमातून आपण लोकांच्या दवाखान्याच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर जर तुम्ही आम्हाला चौघांना निवडून दिलं तर उद्या आम्ही काय करणार आहे तुम्हाला सांगायला पाहिजे. आम्ही शिक्षक आहे, आम्ही काय राजकारणी नाही, टोपे घालून आम्ही काय फिरणारी माणसं नाही. होते ते सांगायचं माझी एक टॅगलाईन आहे. मी महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महामंडळावरती काम केलेला माणूस आहे. कामं अधिकाऱ्याकडनं कशी करून घ्यायची हे प्रशांत मालकाकडून आम्ही शिकलेलो आहे. माझी टॅगलाईन असेल, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक फोन केल्यानंतर एक आहे की बेकायदेशीर काम नाही. लक्षात घ्या ना. तुम्ही म्हणला सर ढवळी सर लय मोठ्यानं तुम्ही सांगत होता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं नाही. हा, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्हाला कुठल्याही या ठिकाणच्या माझ्या इस्माईलमधील माता भगिनीला, बंधूंना, ज्येष्ठांना नगरपालिकेमध्ये, तहसीलमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत. हा माझा मरेपर्यंतचा तुम्हाला शब्द असेल. आपल्या भागामध्ये स्मशानभूमीची दुर्व्यवस्था आहे. मग ती हिंदू स्मशानभूमी असेल, लिंगायत समाजासाठीची दफनभूमी असेल किंवा मुस्लिमांच्यासाठीचं कब्रस्तान असेल. एखादी बाग कमी झाली चालेल, पण या ठिकाणी सगळ्याला जायचं आहे. यासाठीच आम्ही आमच्या पार्टीकडे आग्रह धरू. यासाठी आपणाला ही जर कामं तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायची असतील तर लक्षात घ्या, नगराध्यक्ष आपला पाहिजे आणि नगराध्यक्षाच्या बरोबर आपले जे 36 उमेदवार आहेत, आपल्या भागापुरतं बोलायचं झालं तर 4 उमेदवार आहेत. या 4ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ, म्हणजे 5 उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ. या कमळ चिन्हासमोर आपण बटन दाबायचं आहे. आपल्या नातेवाईकाला सांगायचं आहे, आपला मुलगा, मुलगी, बहीण जे कोणी जॉबच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर गावी असतील, मंगळवारी निवडणुकीच्या निमित्तानं सार्वत्रिक सुट्टी आहे, त्याच्यामुळे कोणाचं नुकसान सुद्धा होणार नाही. त्यांना आणायचं आहे आणि आपलं पवित्र अशा प्रकारचं मतदान करायचं आहे.